आताची जनरेशन म्हटलं की आपल्या समोर पटकन उभे राहतात ते मॉडेल्स, ऍक्टर्स आणि त्या गोष्टींशी निगडीत असलेल्या व्यक्ती. आज गोष्टीबद्दल बोलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज आपल्या स्टुडिओमध्ये देखील अशीच एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीची ओळख करून देण्याआधी मी एक छोटीशी माहिती सांगेल त्या पर्सन बद्दल. आता श्रीलंकेमध्ये वुगिश मिस इंडिया इंटरनॅशनल ही स्पर्धा होतीये आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 20,000 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती आणि त्यातून फायनलिस्ट मध्ये 30 जणींची निवड झाली आहे. आणि या 30 जणींमध्ये महाराष्ट्रातील एक आहे आणि आपल्या खेड तालुक्यातील सुकन्या म्हणून जी ओळखली जाते ती आहे, तिचं नाव आदिती इंगळे. आणि आदितीला भेटण्यापूर्वी आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की तिला ह्या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आणि ती ह्या क्षेत्रामध्ये नक्की कशी उतरली. हॅलो आदिती, तुला तुझी थोडक्यात ओळख आमच्या सर्व प्रेक्षकांना करून दे. ओके, सो नमस्ते. माझं नाव आदिती श्रीकृष्ण इंगळे आहे आणि मी मूळची अमरावतीची आहे, पण 19-20 वर्ष झाले मी चाकणमध्येच राहते. आणि मी माझं आता FY.B.Com करते आणि मी आता फायनलिस्ट म्हणून श्रीलंकामध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल साठी सिलेक्ट झाले आहे. तू जसं की आदिती सांगितलंस की आता तू FY करते, अजून तुझं एज्युकेशन चालू आहे, तर ह्यामधनं तुला मॉडेलिंग क्षेत्राची नक्की आवड कशी निर्माण झाली? कसं तुझ्या डोक्यामध्ये आलं की आम्ही मॉडेल म्हणून वर्क करू शकते? ओके, सो मला नेहमी आधी म्हणजे मी जेव्हापासून लहान होते तेव्हापासून मला एक करिअर म्हणून मी कधी मॉडेलिंगकडे असं बघितलं नव्हतं. पण ऍक्टिंग, डान्स म्हणा, त्याच्यामध्ये मॉडेलिंग पण येतेच. जसं जसं आपण करू तसं तसं मॉडेलिंग पण येतेच. सो मला असं फॉर्म भरायची इच्छा झाली आणि मी आधी खूप व्हिडिओ बघितले होते तसे त्यांचे मिस इंडियाचे. सो आधी व्हिडिओ बघितले, एक निर्माण होते ना आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते की अरे मला पण ह्याच्यासारखं व्हायचंय म्हणून. सो मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि मग माझं सिलेक्शन झालं. तू चाकणमध्ये गेले 20 वर्षापासून राहते. चाकण हा एरिया जर पाहिला तर तो इंडस्ट्रीयल साठी डेव्हलप आहे, बट अनाथांचं ग्रामीण भागातनं तिथे ग्रामीण भाग खूप आहे. तर तुला कधी तुझ्या या क्षेत्राबद्दल विरोध करण्यात आला का? तुला असं कधी जाणवलं का की हा मला ह्या गोष्टीसाठी विरोध होतोय, तो घरच्यांचा असो किंवा समाजामधला असो? घरून तरी असं काही म्हणजे विरोध कसलाच नाहीये, कसलीच बंधनं नाहीये. तुला जे करायचं तू ते कर, तुझ्या हिशोबाने जे बरोबर आहे तू ते कर. आणि विरोधकांचं बोलायचं म्हटलं तर बोलणारे खूप असतात. आपलं काम फक्त असतं की बोलू द्यायचं, आपल्याला फक्त करून दाखवायचं. सो मला फरकही पडत नाही की विरोधक बोलतायत, त्यांना बोलू देत, आपण आपलं काम चालू करायचं. अगदी बरोबर बोललेस. आपल्यावरती डिपेंड करतं ह्या गोष्टी की आपण बोलणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं की आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं. हे झालं तुझ्या ह्याबद्दल वगैरे की तू मॉडेलिंग मध्ये आता उतरली आहेस, पण ह्या आधी तुझं कोणतं ड्रीम होतं का लहानपणापासून की मला ह्या क्षेत्राची निवड करायची, मला ह्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं, असं कोणतं तुझं ड्रीम होतं का? ड्रीम म्हणजे एक लहानपणापासूनच सगळ्यांचं असतं की मला मोठं होण्याच्यासारखं व्हायचं किंवा मला मोठं होऊन हेच बनायचंय. सो माझंही असं होतं, मला नेहमीपासून एक एअर होस्टेस व्हायचं होतं. आणि मूवी नंतर निर्जा मूवी जेव्हा रिलीज झाला तेव्हा ते अजूनच जास्त वाढलं. प्रेरणा मला भेटली त्यांच्याकडून की अजूनच तुला पण असंच काहीतरी करायचं, त्यांच्यासारखं, त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचं सगळं तुला पण ह्याच्यासारखंच बनायचंय. म्हणून मला एक एम म्हणून माझं नेहमी एअर होस्टेस किंवा बँकिंग साईड हे दोन्हीच होतं. मॉडेलिंग म्हणून मी असं कधी आता जर तुझं ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झालं, एअर होस्टेसचे जे कोर्सेस वगैरे असतात ते जॉईन करून वगैरे पुन्हा जॉबकडे वळायचं की मॉडेलिंग क्षेत्रामध्येच राहायचं, असं काही तुझं ठरलंय का?
असं अजून ठरलं तर काही नाहीये, पण मी भरणार पण आहे एअर होस्टेससाठी आणि मॉडेलिंग पण मी कंटिन्यू करेन. हे झालं तुझं मॉडेलिंगचं ह्याच्या एअर होस्टेलचं वगैरे. आणि आता तुला असं कधी ऍक्टिंगचे वगैरे चान्सेस मिळाले का, किंवा ऍक्टिंगच्या बाबतीत तुला काही माहिती आहे का? ऍक्टिंगच्या बाबतीत एवढं तरी काही नाही, पण शॉर्ट फिल्म्स म्हणा किंवा ऍड्स म्हणा किंवा ड्रामा म्हणा, नाटक म्हणा, थिएटर्स म्हणा, असे तर भरपूर केले ते, पण अजून असं मोठा काही प्रोजेक्ट असं बोलता येणार नाही मला, पण आहे, अनुभव आहे. मॉडेलिंग आणि ऍक्टिंग कुठे ना कुठेतरी कनेक्टेड आहे, ते मराठी इंडस्ट्री असो किंवा हॉलिवूड असो. तर ह्यामधून तुला कोणता अनुभव आलाय का ऍक्टिंगच्या क्षेत्रातला, की तू एक्सपिरियन्स घेतलाय त्या गोष्टींचा वगैरे, किंवा तुला त्या कोणत्या थिएटर्सचा म्हणा किंवा नाटकाचा म्हणा अनुभव आहे का? अनुभव म्हणजे असं मोठा पण खूप नाहीये. शॉर्ट फिल्म्स म्हणा किंवा नाटक म्हणा, थिएटर्स बोला किंवा भाऊ कदम सोबत शो केला होता मध्ये मी, आणि डान्स वर्कशॉप किंवा शॉर्ट फिल्म्स असे म्हणजे भरपूर केले ते, पण असं मोठा कोणता प्रोजेक्ट असा अजून नाही केलाय कोणता. हे झालं सगळं आपलं एक हे की आपण ह्या क्षेत्रांची निवड करताना, ते ऍक्टिंग असो, मॉडेलिंग असो किंवा अनादर कोणतेही ध्येय असू देत, याबाबत एक आपलं रोल मॉडेल असतो की हां मला ह्यासारखं बनायचंय, माझं हे एम आहे, ते मला कम्प्लीट करताना मला ह्या पर्सनला समोर ठेवून आपण ते कम्प्लीट करत असतो. असं तुझं रोल मॉडेल कोणता आहे का? रोल मॉडेल मला बाहेर शोधण्याची गरज नाहीये मला तरी वाटतं, कारण की घरात एवढ्या चांगल्या व्यक्ती असताना, कारण की माझी मम्मी घर सांभाळून सगळं बिझनेस सांभाळून सगळं स्वतःच्या जीवावर आहे. सो मला तरी नाही वाटत कोणत्या रोल मॉडेलची मला गरज आहे. दुसऱ्या माझ्या मम्मीला सोडलं तर तीच माझी रोल मॉडेल आहे. जसं तिच्याकडून मला शिकायला भेटतं तसं मला कोणी दुसऱ्या कोणी सो मी तिलाच ध्यानात ठेवून पुढे चालेल. पहिला शिक्षक किंवा पहिला गुरु आपण जो म्हणतो तो आपला आई वडीलच असतात, आणि त्यांच्याकडूनच आपण इन्स्पायर होऊन आपलं पुढचं आयुष्य जगत असतो. आणि एक सुंदर गोष्ट असते ही, तो अनुभवणं आणि हे सांगणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. हे सगळं अनुभवताना तुला कधी असं कोणत्या गोष्टींची उणीव जाणवली का, हा माझ्याकडे ही कमतरता आहे, मला ती भरून घ्यायची, किंवा असं प्लस पॉईंट तुला कोणते तुझ्यातले वाटतात? प्लस पॉईंट म्हणण्यापेक्षा मला फक्त माझ्या मम्मी पप्पांना एवढं प्राऊड करून द्यायचं की कुठेही ते जाऊ देत, त्यांना मान खाली नाही घातली पाहिजे माझ्यामुळे तरी. मी असं कोणतं वाईट काम नाही करणार की त्याच्यामुळे त्यांची मान खाली करून, किंवा नेहमी प्राऊडनी सोसायटीमध्ये चालतो ना आपण की उंच मानेनी, ना मला तसं त्यांना जीवन द्यायचं की आत्ताच त्यांच्यासाठी एवढं करून ठेवायचं की पुढे जाऊन त्यांना काही करावं नाही लागलं पाहिजे. सो मला फक्त त्यांच्यासाठी जीवनामध्ये एवढं केलं तरी मला वाटेल मी खूप. हा एक ग्रामीण भाग आहे, आणि तिथून एक मॉडेल म्हणून पुढे जाणं किंवा एक ऍक्ट्रेस म्हणून पुढे जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यामध्ये अडथळे तर येतच राहतात, पण तुझं असं कोणतं एम आहे का की तुला जे अडथळ्यांना सामोरं जावं लागणार आहे ते खेड तालुक्यातील बाकीच्या मुलींना जाऊ नये, त्या समस्या निर्माण होऊ नयेत, म्हणून त्यासाठी तुझे कोणते प्रयत्न राहतील इन फ्युचर? असं कोणतंच क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये अडथळे येत नाही. बोलणारे बोलायचं काम करताना आपल्याला फक्त इग्नोर करायचं असतं. आणि मला जे ज्ञान समोरून भेटतंय, मॉडेलिंगचं म्हणा, ऍक्टिंगचं बोला, कसलंही असू देत, मला जे ज्ञान समोरून भेटतंय, मी आय ट्राय माय बेस्ट टू गिव्ह द अदर्स गर्ल्स. मी माझा पूर्ण प्रयत्न करेन की समोरच्याला ते ज्ञान देईल. मॉडेलिंग म्हटलं की डोळ्यासमोर राहतो तो वर्कआउटचा फंडा, बॉडी मेंटेन करण्यासाठीचे खूप सारे प्रयत्न. असं तुझे कोणते प्रयत्न चालू असतात का? तू स्वतःसाठी कोणते रूल्स बनवलेत का की हा मला हे खायचं नाहीये, मला हे इग्नोर करायचंय, किंवा हे माझ्यासाठी ठीक आहे, असं स्वतःच कधी ठरवलंयस का तू? इग्नोर करायला तर जमलं. खाणं म्हणजे कुणाचंही असं राहत नाही तुम्हाला. खाणं म्हटल्यावर तर सकाळी जिम चालू असते, नंतर घरी आल्यावर बनाना मिल्क, एग्स, अजून ब्रेड, बटर, कारण की मला वेट गेन करायचं. सो जेवढं मला जास्त खाते तेवढं मी खायचा प्रयत्न करते, आणि बाहेरचं खायला नाही लावलं त्याच्यामुळे मला अजून जास्त जरा
वेगळं फील होतं की मला ज्या गोष्टी खाऊ वाटतात त्या मला खाता नाही येत आणि मला आता जंक फूड जास्त आवडतं. मला ते खायला नाही जमत कारण की स्किन पण तेवढं मेंटेन ठेवावं लागतं. सगळे इश्यूज होतात मग त्याच्यामुळे मनात पण दुखतं पण काय करावं हे करावं लागतं. बरं हे सगळं झालं तुझं डाएट वगैरे तर तू फॉलो करतेस वेट तुला गेन करायचंय. तुम्ही ज्या तुमच्या 30 जणी आहेत त्या 30 जणीमध्ये जे तुमचं आता फायनलिस्ट साठी वर्क वगैरे चालू आहे त्या वर्क बद्दल तू काय एक्सपिरियन्स घेते काय सांगशील प्रेक्षकांना ह्याबद्दल? माझं जे ट्रेनिंग चालू होतं ते वॉकचं ट्रेनिंग चालू होतं, कम्युनिकेशन, इंग्लिश स्पीकिंग आणि अजून आपलं आपण स्वतःला कसं प्रिपेअर करतो बॉडी मेंटेन म्हणा, आपलं हेअर म्हणा, स्किन म्हणा, अजून वॉक आपलं बोलण्याचं आपण बोलतो कसं हे आपल्याला रिप्रेझेंट करतं. तुमची फर्स्ट इम्प्रेशन तुमचं लास्ट इम्प्रेशन असतं. सो त्याच्यावरती माझं सगळं आता जास्त भर देणं चालू आहे. तूही कुठे ना कुठेतरी आत्ताच नवीन सुरुवात केली आहे पण नवीन सुरुवातीमध्येच तू इंडियासाठी काम करतेस ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे काम करताना तुला भरपूर काही एक्सपिरियन्स आलाय आता. तर तू बाकीच्या ज्या मुली नवीन सुरुवात करतात त्यांच्यासाठी काय सांगशील? मला फक्त एवढं सांगायचंय की स्वतःला ओळखा. आतली स्त्री कोण आहे, आपला जो स्पार्क असतो ना, छोटा छोटा स्पार्क, तो स्पार्क खूप महत्वाचा असतो आणि तो स्पार्क आपल्याला कुठे घेऊन जातो. छोटीशी संधी, एक छोटीशी आयडिया म्हणा, तुमचा दिवसात पूर्ण कोर्स बदलू शकतो. ठीक आहे जर तुम्ही रोज कॉन्फिडन्स असेल फील करत, इट्स ओके, ते नॉर्मल आहे. बट छोटीशी आयडिया, छोटासा ऍक्शन म्हणा, तुमचं लगेच सगळं कोर्सच चेंज होतो दिवसाचा. आणि घाला काहीतरी वेगळं घाला, वॉकवरती जा आणि फक्त कॉन्फिडन्स फील करा. गावचे गावकूस ते गावचा विकास करतो तो सरपंच. गावच्या परिवर्तनाचा रथ हाकतो तोही सरपंच. संपूर्ण गावाला जो आपला परिवार मानतो तो सरपंच. गावचे सुख असो किंवा दुःख असो या जनतेबरोबर सदैव असतो तो सरपंच. विकासाची दिशा गावापर्यंत पोहोचवतो तो सरपंच. आपल्या गावाला उज्ज्वल भविष्य दाखवतो तो सरपंच. अशा सरपंचांची यशोगाथा आम्ही घेऊन येत आहोत आमच्या हॅलो सरपंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून. फक्त न्यूज 15 मराठी या वाहिनीवर. महाराष्ट्रीयन संस्कृती ही जोपासली जाते पण ही महाराष्ट्रीय संस्कृती जोपासताना आपण आपल्या आतल्या स्त्रीला किंवा आपल्या आतल्या फिलिंग्सला मारून नाही चालत. हेच खूप महत्वाचं म्हणजे समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. ते पालक असो किंवा समाज असो यातनंच कुठे ना कुठेतरी एक स्त्री घडत असते आणि तिला घडवण्याचं काम आपला समाज करत असतो. हे सगळं मॉडेलिंग म्हटलं की आपल्यासमोर अनेक ऑप्शन्स उभे राहतात. ऍडव्हर्टाइजमेंट असो, ऍक्ट्रेस असो किंवा अनदर अनेक फील्ड आहेत मॉडेलिंगसाठी. तर तू कोणती फील्ड अशी स्पेशली तुला जर चान्स मिळाला तर कोणती फील्ड निवडशील ऍज अ मॉडेल म्हणून वर्क करताना? ॲज अ मॉडेल म्हणून मी नेहमी मला बॉलिवूडमध्ये जायची इच्छा आहे. कारण की बॉलिवूड म्हटलं की सगळंच येतं त्याच्यामध्ये, फिटनेस म्हणा, मॉडेल म्हणा, सगळेच मॉडेल होते. तो मला एक नेहमी नाही करिअर म्हणून जर मला समज पुढे कंटिन्यू करायचं आहे तर मी बॉलिवूडमध्येच कंटिन्यू करेन. मॉडेलिंग क्षेत्र असो किंवा ऍक्टिंगचं क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये उतरताना आपल्याला एक गाईडलाईन बोलतो आपण की कुणाकडनं तरी भेटणं इम्पॉर्टंट असतो. तो सपोर्ट खूप महत्वाचा असतो. जसे आपले घरचे सपोर्ट करतात त्या घरच्या सोबत आपल्याला समाजातनं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं की हा तू जे काम करतेस ते चांगलं करतेस. ही जी शाबासकी असते ती मिळणं खूप गरजेचं असतं. अशी शाबासकी तुला कधी कोणी दिली आहे का? सगळ्यात पहिले जर मी शो केला होता, एक छोटासाच होता पण माझ्यासाठी खूप मोठा होता तो. कारण की त्यामध्ये मी भाऊ कदम सरांसोबत काम केलं होतं. सो मला त्यांच्याकडून एवढं काही शिकायला भेटलंय की म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांच्यासोबत उठणं बसणं सगळ्यांच्याच नशिबात नसतं सगळ्यांच्याच की त्यांच्यासोबत उठणं बोलणं. त्यांच्यासोबत जेव्हा सेल्फी काढायला येतात तर ते मी त्यांच्यासोबत तिथं समोर जाऊन डिरेक्ट त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, चालणं, उठणं, बसणं, त्या छोट्या छोट्या गोष्टीमधून मला एवढा आनंद भेटत होता की असं त्यांच्याकडे बघून वाटायचं नेहमी की नाही आपल्याला असं व्हायचं, असं काहीतरी करायचं की लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, त्यांच्यासारखं व्हायचंय. सो
सो जेव्हा मी नंतर इकडे आले झारखंडमध्ये तेव्हा असं छोट्या छोट्या गोष्टी होत होत्या की लोक यायचे, बोलायचे, कॉंग्रॅच्युलेशन करायचे, बोलायचे खूप छान करते झारखंडची मुलगी आपली, असं बोलल्यावर एक आनंद वाटतो की नाही बाबा आहे, लोक ओळखतात आपल्याला. आणि आधी म्हणजे तसा फरक पडत गेल्यानंतर मी आधी कशी नॉर्मल लाईफ म्हणजे पाणीपुरी खाणं, बाहेर जाऊन पाणीपुरी खाणं, हॉटेलमध्ये जाणं, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं, ते कुठे कुठे नंतर ना कमी होत गेलं. आता मी पाणीपुरी खायला जाऊ शकत नाही बाहेर. आणि पाणीपुरी म्हणजे प्रत्येक मुलीची फेवरेट असते. आणि ते पाणीपुरी खाणं म्हणा, मूवीला जाणं म्हणा, किंवा फ्रेंड सोबत चिल आउट करणं म्हणा, हे सगळं हळूहळू कमी होत गेलं. आता मला जर कुठे जायचं असेल बाहेर तर मला एकटीला जाता येईल, तुम्हाला तरी सोबत धरून जावं. आणि पर्सनल म्हणजे टाइमच देता येत नाही की मम्मीला विचारावं लागते की मम्मी मी जाऊ का मूवीला आज. मम्मी म्हणते बाळा इंटरव्ह्यू आहे, कसं काय जाणार आहे तू, कसं काय करणार मॅनेज, थकशील तू, नको जाऊ. मग त्याच्यामुळे पुढं पर्सनल लाईफ बाजूला राहिली आहे आणि प्रोफेशनल जगणं चालू झालंय. सो मला असं, आणि धर्मेश सर म्हणा डान्स इंडिया डान्समध्ये, धर्मेश सर म्हणा त्यांनी पण खूप छान डान्स मला शिकवला. त्यांच्या वर्कशॉपमध्ये तेव्हा त्यांनी पण खूप छान शिकवलं मला. आणि आपले आमदार म्हणा, महापौर म्हणा, त्यांनी जेव्हा मला सत्कार केला तेव्हा माझ्या मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावरती जी हसू होतं ते माझ्यामुळे. आणि मला खूप आनंद होतो जेव्हा एखादी व्यक्ती माझ्यामुळे हसते, कारण की एखाद्या व्यक्तीचं हसण्याचं कारण बनणं पण खूप अवघड आहे. रडण्याचं आपण असंही रडवू शकतो कुणाला, पण हसणं खूप अवघड आहे. तर जी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं माझ्यामुळे, ते बघून मला खूप आनंद वाटतो. आणि मी सगळ्यांना थँक्यू बोलेल. मला असाच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा. आणि मी पूर्ण प्रयत्न करेल चाकणच्या मुली म्हणा, कोणी म्हणा, की जे ज्ञान मला मिळाले ते ज्ञान मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. मला फक्त एवढं सांगायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं शिका, कारण की त्या छोट्या छोट्या गोष्टी माणसाला खूप मोठा मोठा आनंद देतात. जसं की आता मला येतात ना मुली बोलतात की अरे आदिती आली आहे, आदिती ये घरी, माझ्यासोबत सेल्फी काढ, किंवा यु नो असं एक स्टारचं मला फील येतो की सेलिब्रिटी वाटतं की अरे चला कोणीतरी आहे, म्हणजे असं की मला माझ्यासोबत सेल्फी काढायची आहे. सो असं काहीतरी करा की तुम्हाला लोक ओळखतील, तुमचा स्पार्क कुठे जाऊ देऊ नका आणि आतली स्त्री शक्तीला ओळखा. आणि कधी असं समजू नका की आपण ग्रामीण भागामध्ये राहतो म्हणून आपण कोणापेक्षा कमी आहे. आपण एवढी आपल्यामध्ये ताकद आहे की आपण इंटरनॅशनल लेवलचं पण काम करू शकतो. जसं मी करते, मी आपल्या सगळ्या खेड तालुक्याला रिप्रेझेंट करते इंटरनॅशनल लेवलवरती. सो आपण कमी नाही असं समजू नका. आणि मला फक्त सांगायचं की असाच सपोर्ट करत राहा, असाच प्रेम करत राहा. आणि पूर्ण कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये ठेवा, समोरच्याला दाखवून द्या तुम्ही कोण आहात. कॉन्फिडन्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला कॉन्फिडन्स भेटला तो गोवा इथून, कारण की जिथं आमचं ट्रेनिंग झालं, तिथं आपलं फोटोशूट्स झाले, तेव्हा तिथं जे मला शिकायला भेटलं त्याच्यातून मला अजून जास्त कॉन्फिडन्स आला की स्वतःला रिप्रेझेंट करायचा. आणि एक ग्रामीणमधून कोणीतरी महाराष्ट्रातली आपली कन्या म्हणून मी श्रीलंकेमध्ये मिस इंडिया म्हणून फायनल्स म्हणून सिलेक्ट झाली आहे. तर मला खूप आनंद होतोय सांगताना की ग्रामीण कमी नाही आहे, आपणही इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतो, आपणही सगळं काही करू शकतो. फक्त आपल्याला गरज असते ती कॉन्फिडन्सची. सो कॉन्फिडन्स राहा. आणि मी बुगिश मिस इंडिया इंटरनॅशनलला धन्यवाद करते मला एवढी चांगली संधी दिल्याबद्दल. थँक्यू. नक्कीच एक पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे दोन्ही हँडल करताना खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून. आणि हे तू एक सुंदर पद्धतीने हँडल करतेस, ही एक प्राउडेस्ट गोष्ट आहे मी म्हणेन. तर नक्कीच तुला मी तुझ्या पुढच्या भावी आयुष्यासाठी न्यूज 50 मराठीकडनं शुभेच्छा देते. आणि तुझी जी श्रीलंकेमध्ये मिस इंडियासाठी जी निवड होणार आहे त्यामध्ये तुला आमच्या साऱ्या कुटुंबाकडून मी शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. ॲज अ ॲक्टर अँड मॉडेल मी आदिती इंगळे पुणे जिल्ह्याला इंटरनॅशनल लेवलवरती रिप्रेझेंट करत आहे. श्रीलंकेत होणाऱ्या बुगिश मिस इंडिया इंटरनॅशनल 2020 and 21 यामध्ये मी फायनलिस्ट म्हणून सिलेक्ट झाली आहे. सो न्यूज 15 मराठी यांना मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देते.